मस्त असं चवदार आणि ग्रेव्हीदार छोले ट्राय करूया। इथे मी रात्रभर भिजत ठेवलेले छोले एक कुकरच्या भांड्यात टाकते। त्यानंतर एक सुती कापडात मी ना 1 चमचा चहापत्ती, 1 दालचिनी, 1 तमालपत्र आणि 2 वेलची, थोडंसंच आपण इथं ओवा टाकणार आहोत। त्यानंतर 2 काळी मिरी आणि 2 लवंग आणि थोडी मोठी विलायची। आता ह्याची आपल्याला पोटली बांधून घ्यायची। आता ही पोटली आपण त्या कुकरच्या भांड्यात टाकायची। तर मी त्यात थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं पाणी टाकून ह्याच्या शिट्ट्या मारून घेते 3 ते 4। इथं मोठ्या गॅसवर आपण एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या मारून घ्यायच्यात। त्यानंतर गॅस मंद ठेवून ना आपल्याला इथं आणि 2 शिट्ट्या मारून घ्यायच्यात। त्यानंतर मी इथं 2 कांदे घेतलेत, ते एकदम बारीक चिरून घेते। 2 कांदे चिरून घेतल्यानंतर मी इथं टोमॅटोही चिरते। टोमॅटो आपल्याला चिरायचे नाहीत, आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत, म्हणून मी मोठे चिरून ठेवते। आता मी एक मसाला तयार करते। 1 इंच मी इथं आलं टाकते, हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आता हे मी व्यवस्थित ठेचून घेते। त्यानंतर मी गॅसवर एक कढाई ठेवते, त्यात थोडंसं तेल, थोडंसं जिरं आणि 1 चमचा मी इथं कसुरी मेथी टाकते आणि त्यानंतर आपण चिरून ठेवलेला तो कांदा टाकते। व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता मी थोडंसं मीठ टाकते। मीठ तुम्ही थोडंसं चवीपुरतीच टाका, कारण की आपण छोलेमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहोत। त्यानंतर मी ते आपण ठेचून ठेवलेलं आले लसणाची पेस्ट टाकतोय। त्यानंतर मी इथं मिरची पावडर टाकते, थोडंसं हळद आणि इथं मी गरम मसाला आणि छोले मसाला, धनिया पावडर टाकून व्यवस्थित मिसळून घेते। आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचेत। आणि त्यानंतर मी इथं ना आता इथं मी टोमॅटोची प्युरी करून घेते। आता आपले छोले शिजले की नाही बघूया। आपले छोले शिजलेले आहेत, मस्त शिजलेले आहेत बघा। आता आपण ती पोटली काढून घेऊया। आता मी टोमॅटोची प्युरी करून ना ते आपल्या बॅटरमध्ये घालणार आहोत। व्यवस्थित 1 मिनिटासाठी मी परतून घेते, म्हणजे टोमॅटोचा जो कच्चा वास आहे ना तो जाण्यासाठी 1 मिनिट मी व्यवस्थित परतून घेते आणि ऑइलसुद्धा बाहेर येईल। हे बघा 1 मिनिटानंतर ना अशा फॉर्ममध्ये येईल। आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं, सगळे छोले त्यात टाकायचे नाही आहेत। आता आपण ना थोडेसेच छोले घेऊया। हे बघा 2 चमचे मी तर मोठे चमचे मी छोले त्यात टाकते आणि मॅश करते, म्हणजे जेणेकरून आपली जी छोलेची भाजी ना ग्रेव्ही फॉर्ममध्ये येईल। अशा पद्धतीने मी मॅश करते। सगळे छोले तुम्ही टाकू नका, थोडेसे छोले टाका आणि अशा पद्धतीने मॅश करून घ्या। आणि त्यानंतर मी ना आता छोलेचं पाणी टाकते। छोलेचं पाणी टाकून ना फक्त 1 मिनिटासाठी मी इथं उकळी देते त्याला। 1 मिनिटासाठी उकळी करून घेऊया आपण, जेणेकरून ना ते एकदम ग्रेव्ही फॉर्ममध्ये येईल। 1च मिनिटासाठी मी करून घेऊ। आता त्यानंतर ना ते उरलेले छोले आपण त्यात टाकूया 1 मिनिटानंतर। हे बघा आता सगळे छोले आपण टाकल्यावर ना एक 10 मिनिटं आपण झाकून त्याला एक मंद गॅसवर, फक्त मंद गॅस ठेवून आपण त्याला शिजवूया। हे बघू शकता तुम्ही एक 10 मिनिटानंतर कशी ग्रेव्ही फॉर्ममध्ये दिसते। त्यानंतर गॅस बंद करा आणि कोथिंबीरनी गार्निश करून तुम्ही बाजूला ठेवा। आता आपण इथं नान बनवण्याची तयारी करूया। इथं मी 2 कप गव्हाचं पीठ, 2 कप मैदा, इथे 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ, त्यानंतर 2 चिमूटभर मी बेकिंग सोडा टाकते। बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला पिठाला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित पसरेल। त्यानंतर मी थोडंसं इथं तेल टाकते। ते टाकल्यानंतर मी इथं ना व्यवस्थित परत मिसळून घेते। आता नंतर मी इथं 5 टेबलस्पून दही टाकते त्यात। त्यानंतर दही टाकल्यावर ना मी थोडं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेते। आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, म्हणजे मैदा असल्या कारणामुळे जर तुम्ही जास्त पाणी त्यात टाकलं लगेच पिठामध्ये असं पाण्यासारखं होते पीठ। इथं मी थोडं पाणी टाकत ना मी पीठ मळून घेते। हे बघा आता मी हे पीठ ना 1 तासासाठी झाकून ठेवते। तुम्ही 1 किंवा 2 तासासाठी सुद्धा झाकून ठेवू शकता। जितका वेळ झाकून ठेवेल तितका वेळ आपले जे नान किंवा पराठे मग खूप छान होतात, मऊ लुसलुशीत होतात। हे बघा मी थोडंसं आणि पीठ मळताना थोडंसं तेल टाकून मळते 5 मिनिटासाठी। जितका वेळ तुम्ही ते मळेल ना ते आपले जे नान पराठे खूप मस्त होतात। आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं। हे बघा आता हे व्यवस्थित मळून झाल्यावर ना मी 1-1.5 तासासाठी हे बाजूला ठेवून देते।
1-1.5 तासासाठी तुम्ही ठेवायलाच हवं. आणि हे बघा 1-1.5 तासानंतर मी त्यातला पिठाचा गोळा काढते. त्यात मी थोडंसं काळं तीळ आणि कोथिंबीर, हवं तुम्ही तर मग थोडंसं लसूण ठेचूनसुद्धा त्यात ठेवू शकता की लसणाने चव अजून छान वाटते. आता मी हे जास्त पातळही लाटत नाही आणि जास्त जाडसरही ठेवत नाही, मिडियमच ठेवते. हे बघा, आता तुम्ही तेल किंवा बटर लावूनही तुम्ही ते भाजू शकता. खूप मऊ आणि लुसलुशीत तयार होतात हे नान किंवा पराठे. आता हे गरमागरम छोलेसोबत तुम्ही सर्व करा. मस्त असं झणझणीत आणि चवदार असे ग्रेव्हीदार असे आपण आज छोले तयार आहेत बनवून. जर हे तुम्ही मुलांना देत असाल तर तुम्ही तिखट थोडं कमी घाला.